बऱ्याचदा काय होतं, आपल्याकडे या अशा प्रकारच्या काचेच्या बाटल्या खूप साऱ्या जमा होतात. हे शेजवान चटणी, शेजवान सॉस, इथे ही मधाची बाटली आहे. पण याचं स्टिकर काढणं खूपच कठीण आहे. माझ्याकडून तर स्टिकर काढताना एक बाटली तुटूनच गेली अक्षरशः. पण आता आपण एक वेगळी पद्धत वापरणार आहोत. तर त्यासाठी हे बघा, ही एक बाटली आहे, ही पण मधाची आहे. पण टाकून द्यायची इच्छा होत नाही. छान बाटल्या आहेत, कारण आपण याचा चटणी भरून ठेवण्यासाठी किंवा मग लोणची थोड्या प्रमाणात केली असेल तर अशा भरणीमध्ये आपण ही भरून ठेवू शकतो, किंवा मध वगैरे असेल तर अशा गोष्टी आपण भरून ठेवण्यासाठी याचा उपयोग करू शकतो. पण हे स्टिकर इतके चिवट असतात ना, की ती काढायला खूपच कठीण असतात. त्यासाठी मी इकडे गॅसवरती एका पातेल्यामध्ये पाणी चांगलंच गरम करून घेतलेलं आहे. पाणी गरम झालेलं आहे चांगलं. आता त्यामध्ये आपल्याला अशा लिंबाच्या मी फोडी करून घेतलेल्या आहेत, त्या घालून घ्यायच्या आहेत. सोबतच इथे आपल्याला खायचा सोडा घेणार आहे. मी खायचा सोडा घेतलेला आहे, तो घालून घ्यायचा आहे. एक मोठा चमचा भरून घेतलेला आहे. तसेच इथे आपल्याला डिटर्जंट पावडर पण घ्यायची आहे थोडीशी, म्हणजे निघण्यास मदत होईल. गॅस बंद करूयात. पाण्याला चांगली थोडीशी हलकीशी उकळी यायला लागलेली आहे. इथे थोडंसं मी अगदी एरियल पावडर घेतलेली आहे. तुमच्याकडे डिशवॉश असेल तर तुम्ही ते देखील वापरू शकताय, किंवा डिटर्जंट कोणती पावडर असेल तुमच्याकडे तर ती वापरू शकता. आता हे व्यवस्थित झालेलं आहे. आता आपण त्यामध्ये या बाटल्या आहेत त्या थोड्याशा घालून घ्यायच्या आहेत या पद्धतीने. त्याचे स्टिकरही अगदी व्यवस्थित लगेच निघतात, काहीच प्रॉब्लेम येत नाही. पण ह्या खूप उपयोगाला येतात ह्या बाटल्या. विकतच्या बाटल्या आणण्यापेक्षा आपण अशाच घरामध्ये या बाटल्या आलेल्या आहेत त्याचाच आपण वापर करू शकतो. आता हे आपण एक 10 मिनिट, 5 ते 10 मिनिट आपण हे भिजू देऊयात. हे पहा, एक साधारणतः 5-7 मिनिट झालेली आहेत. आपण एकदा पाहूयात. गरमच आहे पाणी अजून. थोडंसं हलवून घ्यायचं आहे. हे पहा, स्टिकर अगदी सहजपणे निघतंय. पाहू शकता इथे तुम्ही. कितीही चिकट असू द्यात, अगदी पटकन लगेचच निघतं हे. तुम्ही एकदा या पद्धतीने नक्की ट्राय करून बघा. आणि एवढ्या छान छान बाटल्या भेटतात वेगवेगळ्या प्रकारच्या काचेच्या. तर आपण डीमार्टमधून किंवा मॉलमधून विकत घेत असतो पैसे खूप खर्च करून. तर त्याऐवजी आपण ह्या अशा भेटलेल्या ज्या बाटल्या असतात किंवा बरण्या असतात त्याचाच आपण या पद्धतीने असं व्यवस्थित क्लीन करून उपयोग करू शकतो. हे पहा, अगदी पटकन सहजपणे निघल्या जाते. पाहू शकताय तुम्ही, अगदी नखानं लगेचच निघते हे. हे पहा, या बाटलीवरचे स्टिकर पूर्णपणे व्यवस्थित असे निघालेले आहे. पाहू शकता इथे तुम्ही, अगदी चकाचक आपली बाटली स्वच्छ क्लीन झालेली आहे. आता याच पद्धतीने इथे मी आणखीन एक छोटी बाटली भिजवलेली होती, ती पण मधाचीच आहे. त्याचं पण स्टिकर आपण याच पद्धतीने काढून घेऊयात. ही बाटली आहे. हे पहा, याचंसुद्धा स्टिकर अगदी सहजपणे निघते. हे तर खूपच चिकट असतं, निघण्यास खूप कठीण असतं. पण हे पहा, लगेचच निघालेलं आहे. हे सुद्धा मी 7 ते 8 मिनिट अगदी गरम पाण्यामध्ये भिजवलेलं होतं. पाहू शकता इथे तुम्ही. आता हे सर्व बाटल्याचं स्टिकर आपण याच पद्धतीने काढून घेऊयात. हे पहा, या बाटलीवरचं स्टिकर काढून झालेलं आहे. पण अगदी थोडंसं हे चिकट आहे, ते लवकर निघत नाही. तर त्यासाठी आणखीन थोडा वेळ भिजायला हवं होतं. पण मग मी अशा वेळेस काय करायचं, हा चिकटपणा घालवण्यासाठी अशी तारेची घासणी घ्यायची आहे आपल्याला. आणि तारेच्या घासणीनं अगदी हलक्या हाताने आपल्याला रब करायचं आहे यावरती. हे पहा, लगेचच अगदी हे निघते. आणि हे पहा, इथे या काचेच्या बरण्या स्वच्छ क्लीन पण झालेल्या आहेत. आणि मी नळाखाली व्यवस्थित अशा नळाखाली मी स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत. पाहू शकता इथे तुम्ही, चिकटपणा पूर्णपणे गेलेला आहे. या पण बाटलीचं पहा, अगदी एकदम क्लीन, चकाचक, नवीन एकदम वाटायला लागलेले आहेत. खूप जिद्दी चिकट असे स्टिकर होते, ते सगळे निघून गेलेले आहेत. तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडला असेल, त्यातून काही जरी तुम्हाला उपयोगी वाटत असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलवरती नवीन असाल, सबस्क्राईब केले नसेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारील बेल आयकनही प्रेस करा. धन्यवाद.